नवी मुंबईतील भूखंड विक्री प्रकरणावरून भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक संतप्त झाले। विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला। विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय। एक प्रकारे एकनाथ शिंदेंवरच टीका असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। सिडको आणि शासनामध्ये काय चाललंय नेमकं? भूखंड विक्री प्रकरणावरून नाईकांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। सीएम शिंदेंच्या आदेशानंतर सुद्धा भूखंड हस्तांतरण का नाही असा प्रश्न गणेश नाईक यांनी केला। अशा गोष्टी गार्डनचे भूखंड, मैदानाचे भूखंड, हॉस्पिटलचे, शाळांचे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले सुद्धा 13 महिन्यापूर्वी हे अधिकारी त्याच्यावर कारवाई करायला तयार नाहीत आणि किंबहुना बिल्डरच्या हिताकरता हे महानगरपालिकेला आदेशित करतात की तुम्ही त्यांना पाणी पुरवठा द्या, स्वच्छता त्यांची तुम्ही त्यांना सुरू करा। म्हणजे हे जे दलाल आहेत राज्य शासनामध्ये दलाल अधिकारी, त्या अधिकाऱ्यांच्या सर्व गोष्टी उघड करण्याकरता त्या ठिकाणी मी आरोप केलेला आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या जर आदेशाला तुम्ही 5 पैशाची किंमत देणार नसेल तर तुम्ही तसं उत्तर द्या। आम्ही लोकांना सांगू की बाबा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला 5 पैशाची किंमत नाही। तर गणेश नाईक आक्रमक झाले, मात्र ते अस्वस्थ का आहेत एकदा आपण पाहूया। लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवं होतं, ते मिळालं नाही। ती जागा शिंदे गटाकडे गेली। एकेकाळी नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेले नाईक गेल्या काही वर्षांमध्ये साईडलाईनला गेल्याचं चित्र आहे। सिडको आणि महापालिकेत असलेल्या वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र आहे। एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिलं जात असल्याची चर्चा आहे। आता ऐरोलीवरही शिंदे गटानं दावा केलाय आणि त्यामुळे गणेश नाईक हे अधिक अस्वस्थ आहेत।